मी सौ साखरे नर्मदे हर या आमच्या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत करते। आज आपल्या चॅनलवर अमोल गुंडरे हे आलेले आहेत। नर्मदे हर त्यांनी 2010ला आळंदी पंढरपूर यात्रा केली आहे आणि 2018-19, 2021-22 आणि 2024-25 अशा 3 नर्मदा परिक्रमा पायी केलेल्या आहेत। तर ते आज त्यांचं अनुभव कथन आपल्याला सांगतील, त्याच्यामुळे आपण आपला श्रोतृ वर्ग याच्यापासून स्फूर्ती घेईल। नर्मदे हर। आपल्याला विनंती करते की आपण आपला थोडक्यात परिचय करून द्यावा। माझं नाव अमोल बळवंत गुंडरे, राहणार आळंदी देवाची, तालुका खेड, जिल्हा पुणे। आपला व्यवसाय वगैरे? शेती। अच्छा। परत नर्मदा परिक्रमा करावी असं तुमच्या मनात केव्हा आलं आणि कशामुळे आलं? कुठून प्रेरणा स्फूर्ती घेतली आपण? आमच्या शेजारी एक आश्रम आहे, त्यांच्या मुलांनी संन्यास घेतला होता। मग त्यांच्याकडून माहिती मिळाली की अशी नर्मदा परिक्रमा असते, त्यामुळे त्यांच्याकडून प्रेरणा मिळाली की असं त्यांच्या अनुभवातून मला जावंसं वाटलं परिक्रमा। पण मग त्यांनी तुम्हाला गाईड केलं का पूर्णपणे की काय काय तयारी करायची, काय नाही? मी बाकी काहीच माहिती घेतली नाही, फक्त नर्मदा परिक्रमा करायची एवढंच डोक्यात धरून 2018ला मी परिक्रमेसाठी निघायचं म्हणून गुगल वर सर्च केलं की जवळ कोणतं रेल्वे स्टेशन आहे। मग त्याच्यानंतर मला खांडवा और इंदोर हे 2 मिळाले। मग मी खांडवाला गेलो, तिथून मी ओंकारेश्वरला बसने गेलो आणि तिथून मग कशी करतात ते पण माहित नव्हते मला। मी तसंच जवळजवळ एक मोरकट्ट्यापर्यंत पॅन्ट शर्ट वरच परिक्रमा चालू केली। तिथं पहिला आश्रम लागल्यानंतर त्यांच्या इथं त्यांनी पहिलं जेवायला घातलं, कारण पहिली गोष्ट म्हणजे घरी कोणाला काय सांगून नव्हतं गेलो, न सांगता परिक्रमेला गेलेलो होतो। मग त्यांनी जेवण घातलं, त्यांनी ओळखलं की हा घरी काय सांगून आलेला दिसत नाही। मग त्यांनी सांगितलं की किसली आहे हो? परिक्रमा गेले ऐसे। मग त्यांनी धोती दिली, सर्व गोष्टी त्यांनी परिक्रमेला आवश्यक असतात तेवढ्या मूलभूत जेवढ्या आवश्यक असतात तेवढ्या सर्व गोष्टी त्यांनी मला दिल्या आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन मी नर्मदा जल हातात घेऊन संकल्प करून परिक्रमा। मग संकल्प तुम्ही ओंकारेश्वरला न करता त्यांच्या तिथे पहिल्या आश्रमाच्या तिथे केलात का? माहितच नाही। अच्छा। म्हणजे कशी सुरुवात करतात हे सुद्धा माहित नव्हतं, फक्त नर्मदा परिक्रमा करायची कशी करतात पूर्ण काहीच माहित नाही। अच्छा। मग पहिल्या वेळेला म्हणजे तुम्ही अगदीच अननोन होतात? हो। पण मग दुसऱ्या तिसऱ्या वेळेला तुम्ही सगळ्या पूर्ण तयारीनिशी गेला होतात? मग ती परिक्रमा तुमची कशी झाली? पहिल्या वेळेला तुम्ही अननोन होतात तेव्हा परिक्रमा कशी झाली? काही अनुभव आले का? काही लोकांनी गाईड केलं का तुम्हाला? पहिल्या परिक्रमेत मी चालत असताना दंडवत बाबा म्हणून एक दंडवत करणारी परिक्रमा असेल, म्हणजे मैयाचा महिमा कसा असतो माझ्या घरी कळावं ही मैयाची कशी इच्छा होती। जेव्हा मी परिक्रमेत चालत असताना हे नरसिंहपूर जिल्ह्यामध्ये चालत असताना ते दंडवत घालत परिक्रमा करत होते, त्यावेळेस त्यांची माझी भेट झाली। ते दंडवत घालत ते किनाऱ्याला होते, मग त्यांच्या संग बोलणं वगैरे झालं। त्यांना मी माझा सर्व परिचय सांगितला। ते आळंदीतच संस्थेमध्ये शिकलेले होते आणि त्यांचा शिष्य माझ्या घराच्या बाजूलाच राहत होता। अच्छा। मग त्यांनी त्याला फोन केला की अमोल गुंडरे कोण आहे, काय आहे? त्यांच्या थोडं लक्षात आलं असेल की हा न सांगता आलेला आहे, बोलण्यातून त्यांनी ओळखलंच असेल। मग त्यामुळे त्यांनी त्यांना विचारलं, तेव्हा त्यांनी सर्व माझी हकीकत सांगितली की बाबा 2-2.5 महिने झाले घर सोडून गेलेला आहे, की घरी नाहीये, माझी मिसिंग कंप्लीट होती। मग त्याच्यानंतर त्यांनी सर्व घरी येऊन सांगितलं की अशा ठिकाणी तो आहे, तेव्हा घराचे जरा निवांत झाले। मग त्यांच्याबरोबर किती काळ तुम्ही घालवलात? कारण ते दंडवत करत होते त्यामुळे काय एक अर्धा तासच। अच्छा। मग तुम्हाला पुढे पुढे जसे जसे आश्रमात तुम्ही गेला तसा पुढचा मार्ग कळला की कसं जायला पाहिजे, काय जायला पाहिजे? कोणी मध्ये वाटेत तुम्हाला असं भेटलं का की चला आपण एकत्र जाऊ असं? भरपूर भेटले, पण मला एकटंच करायचे होते। अच्छा। त्यांच्या बोलण्यातून, महाराजांच्या बोलण्यातून आलं की नर्मदा परिक्रमा ही एकट्यानेच करायची असते। आता मामा लोक असतात त्या ठिकाणी, तर काय म्हणलं आपलं तर कडे तर काहीच नाही, आलोय पॅन्ट शर्ट वर, चलो जो होगा देखा जाएगा, चलते रहे। म्हणजे पैसे पण नव्हते तुम्ही घेतले? मोबाईल पण नाही घेतला? मोबाईल
ओंकारेश्वरला गेल्या गेल्या मयत सोहळा केला. अरे बापरे खूपच तुम्ही त्यागी वृत्तीने केलं तुम्ही. मग तुम्हाला पुढे कसे कसे अनुभव आले? कोणी सत्पुरुष भेटले का? सत्संग घडला का तुम्हाला? मला परिक्रमेत मणी नागेश्वरला आमच्या आळंदीचे जुने विद्यार्थी 2001-2चे बॅचला होते, ते भेटले. त्यांना फक्त मी सांगितलं की मी आळंदीकर आहे, मी काही संस्थेत शिकलेलो नाही, काय नाही, फक्त आळंदीकर प्रॉपर आहे असं एवढं सांगितलं. त्यांनी माझ्या हाताला धरून आतमध्ये नेलं. एक दिवस इथंच थांबायचं बोलले आणि त्यांना मी सांगितलं की माझ्याकडे काय पैसे वगैरे काहीच नाही, नाव पारवायची आहे पण माझ्याकडे पैसे नाहीत. मग त्यांनी पैसे दिले त्यावेळेस आणि मला एक दिवस तिथं मुक्काम करून घेतला आणि सत्कार करूनच पुढचे मार्गस्थ झाले. कारण आम्ही शिकलो म्हणजे तुमच्या आळंदीकरांच्या याच्यावर आता इथे आम्ही मधुगिरी वगैरे देऊन ते शिकले, त्याची जाण असल्यामुळं पुढे असा काही काळ कठीण वाटला का तुम्हाला की आता आपण करू शकू की नाही, की नर्मदा खंडित करावी, असे कधी मनात विचार आले का? असा कधीच मनात. आणि असा प्रसंग कुठला घडला का? कधीच नाही. कधीच नाही घडला ना? अच्छा, चांगली गोष्ट आहे. नर्मदेला अशी तळमळीने कधी हाक मारली का की मी आता अडचणीत आहे? तर समजा असं असतं की 2-3 फाटे असतात, आपल्याला माहित नाही कुठे कुठल्या मार्गाने आपण पुढे जायचे, मग अशा वेळेला आपण नर्मदे हरचा गजर करतो. असा काही प्रसंग तुमच्या नर्मदा परिक्रमेमध्ये घडला का? एक वेळेस पहिल्या परिक्रमेत आहे ना, लहान मुलं होती, त्यांना मी चॉकलेट दिलं नाही. चॉकलेट दिलं नाही म्हणून त्यांनी ना वरून दगड ढकलून दिलता खाली. त्यावेळेस मी जोरात नर्मदे हर बोललो होतो. त्यावेळेस तिथले एक आदिवासी लोकांनी मला मग रस्ता दाखवला. त्यांना चॉकलेट दिलं नाही म्हणून त्यांनी दुसरा रस्ता दाखवला, प्लस वरून दगडी ढकलून दिली. अरे बापरे, असे अनुभव येतात. तर कारण तुमच्याकडे पैसे नसल्यामुळे तुमच्याकडे काही हे नव्हतं चॉकलेट्स वगैरे, त्यामुळे काही इलाज नाही आपला. मैया काही लहान मुलींच्या स्वरूपात वगैरे असं काही तुम्हाला दर्शन दिलं आणि तुम्हाला असं वाटलं का की ही मैया तर नसेल? असं कधी मी फील केलंच नाही. जे येईल ते मैया साक्षात मैया आपल्याला काही कमीच पडून देत नाही. नाही पण लहान मुली वगैरे येतात ना, लहान मुली तर असतात. हे काय होतं माहिती का, लोकांचा संभ्रम जास्त आहे की त्याविषयी असं, पण लहान मुली आहेत एवढं सांभाळती. तुम्ही आता तुम्ही जर घरी असले, जर फरशीवर पडले तर तुम्ही कितीतरी वेळा फ्रॅक्चर होऊ शकता. तसं नर्मदा किनारी तुम्ही किती वेळा पडले तरी अजूनपर्यंत मला आठवत नाही की तू फ्रॅक्चर झालाय. मी परिक्रमेत इतक्या वेळा पडलोय ना की माझा यो पाय ना मोडलेला होता, रोज सुजायचा, पण आता तो पाय सुजत नाही. घरी होतो तेव्हा सुजत होता. मी आताच नर्मदा परिक्रमा करून आलो, आता पाय सुजत नाही, नॉर्मल पाय. आणि एक किडूक सुद्धा नाही दिसलं. एकटा जंगलात कुठं नाही फिरलो, पण एक साधं साप सुरळीत सुद्धा नाही दिसलं. पण पहिली नर्मदा परिक्रमा केल्यानंतर अजून 2 कराव्या अशी प्रेरणा तुम्हाला कशी झाली? ओढ. आणि त्याच्यानंतर तुम्ही घरी सांगून गेलात की नाही? दोन्ही वेळेस सांगून गेलो. मग पहिल्या वेळेस तर कोणाला इकडे सांगितलं नर्मदा परिक्रमा, सगळे असे काय येते माहितच नव्हतं. दुसऱ्या वेळेस जेव्हा लोकांनी सांगितलं, ज्यांनी केले ते घरी आले, त्यांनी सांगितलं, त्यानंतर त्यांनी म्हणजे ओके आता काही प्रॉब्लेम नाही. आता बऱ्यापैकी मी माझ्या आईचा हत्ती पाय, आईला पायी परिक्रमेला पाठवली. आईची पायाची बोट हलत नव्हती. नर्मदेच्या पाण्यात आंघोळ वगैरे स्नान वगैरे, आता ती बोट हलतात. पहिली बोट हलत नव्हती. मग तुम्ही आईला घेऊन गेला होतात का? आई गाडीने परिक्रमा गाडीने केली. अच्छा. ट्रॅव्हल्स. मग दुसऱ्या तिसऱ्या परिक्रमेचे काही अनुभव वेगळे असेल? दुसऱ्या परिक्रमेत याला मंडलामध्ये काय मला माहितच नव्हतं, तिथं कन्याभोजन चालू आहे. अचानक गेलो, जेवण केलं. त्याच्यानंतर तिथं म्हणलं त्या मुलींना द्यायचं काय, तिथं काय उपलब्ध असं काहीच नव्हतं. थोडस बाहेर गेलो, त्यांना म्हणलं मुलींना देण्यासाठी काय आहे का? ते म्हणले इथं तर काही भेटणार नाही. म्हणलं तुमच्याकडे काय पुस्तक वगैरे काय? त्यांच्याकडे चुकून फक्त 11चे ना
पाडा पाडा म्हणून त्यांच्याकडे पुस्तक असते. आई क ख अच्छा, 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 त्याची अच्छा. पुस्तकं होती. फक्त मोजून 11च होती. हा, तेवढी 11 पुस्तकं घेतली आणि बिस्किट पुडे घेतले, हा, तेवढं दिलं. हा, अच्छा. म्हणजे अशी अशा ठिकाणी व्यवस्था होतं. करते. कुंभेश्वर म्हणून घाट आहे मंडला जिल्ह्यात, हम्म. त्या ठिकाणी. अच्छा, म्हणजे अशी व्यवस्था झाली ती हो, आपोआप आपोआप. मैयानीच करून घेतली म्हणायची. त्यानंतर नर्मदा जयंतीला एक छोटी परिक्रमेत असताना चालता चालताच एक मुलगी अशी नाही का, कपडे नव्हते तिला, अशी खेळत होती. मग तिथं जे दुकान होतं त्या दुकानात म्हणलं या मुलीचे आई वडील कुठे आहेत, माँ बाप कहाँ पे है उनके, वो बोले इधर ही रहते. त्यांना म्हणलं त्यांना बोलवा, तिला सर्व गोष्टी घेऊन देतो. मग ते आले, त्यांना त्या मुलीला सर्व गोष्टी घेऊन दिल्या. अरे वा. कपडे काय पाहिजे ते त्यांना म्हणलं, तुम्ही फक्त हात लावायचा, ही गोष्ट तिची. सर्व गोष्टी तिला त्यावेळेस. आणि पुढच्या वेळेला तुम्ही अगदी व्यवस्थित तयारीशी गेला होता. पैसे विसे पण अवेलेबल होते त्यामुळे. नव्हते ठेवले, पण ठीक आहे ना, आपण देऊ शकतो इतके तर असले बाद झाले, तेवढे गरजेपुरते होते. दक्षिणा भेटली त्याच दक्षिणेतून केलं. अच्छा, हा, बरोबर. अजून गरुडेश्वर, नारेश्वर इथे काही तुम्हाला सत्संग मिळाला का? गरुडेश्वरला थांबलो नाही, तिथं दर्शन करून पुढेच निघालो. नारेश्वरला पण नाही थांबलो. बालोदला थांबलो होतो प्रतापी महाराजांच्या. प्रतापी महाराजांकडे त्यांच्या इथलं तो मोर येणारा ते पाहिलं. रोज दुपारी त्यांचं इथं मोर येतो दत्त मंदिरात शेंगदाणे खायला. हो का? तो पण एक साधक आहे का उच्च प्रतीचा? मोर 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 मी म्हटलं मोरे की. हा हा हा, मोरच ऐक म्हणतात खूप जण काही. बरं, ज्यांना पायी परिक्रमा करायची असेल त्यांच्यासाठी आपण काही सूचना देऊ शकता का, की कशी करावी, खरी परिक्रमा म्हणजे काय, असं तुमच्या मते काय तुम्हाला वाटतं? माझ्या मते वाटतं की बाबा लोकांनी ना चालताना कमी चालावं, पण तिथल्या गाववाल्यांना, तिथल्या आश्रमवाल्यांना, तिथल्या व्यवस्थेला काय त्रास होईल असं काहीच करू नये. कारण अस्वच्छता खूप वाढवली. दिवसेंदिवस एवढी अस्वच्छता वाढवली की बरेचसे आश्रम बंद करण्याची वेळ आलेली. अरे बापरे. आणि त्यामुळे खूप वाईट वाटतं. आणि एवढं चालतात की त्यांना रात्रीचं लेट्रिन बाथरूमला जायचं म्हणलं तरी आडोसा पाहावा लागतो. लेट्रिन बाथरूम पर्यंत पण जाऊ शकत नाही, एवढे पाय दुखतात. आणि कुठून कशी करावी असं तुम्ही मगाशी म्हणालात ना, मंडलापासून करावी, साधारण हायवेनी करू नये असं तुमचं म्हणणं आहे. तर का त्याच्यासाठी किनारा राहिलाय आता थोडा, आता डॅमचे अजून 2 डॅम वाढतात. अच्छा, किनारा राहिलाय थोडा. तो किनाऱ्याचा आनंद जर लोक घेत नसतील तर आपण परिक्रमा ही मैयाच्या किनारी करण्यासाठी आलो. रोडनी तर काय नुसतंच चालणं. आता राहिलाय निसर्ग, राहिलाय फक्त मंडला मार्गामध्ये. मंडला मार्गे 2-3 दिवस एक्स्ट्रा लागतात. लोकांनी जायला पाहिजे. लोक तिकडून जायला नको म्हणतात की थोडं लांब पडतं म्हणून. कारण जेव्हा जसं जबलपूर जवळ येतं त्यानंतर घरची ओढ लागते. घरची ओढ लागली की लोक सरळ निवास मार्गे जातात वरती, आणि तिकडून महाराजपूरला आले की सरळ हायवे पकडून खिडकीयापर्यंत येतात. खिडकीवरून परत मुंदीवरून ओंकारेश्वर असं प्रवास करतात. पण असं झालं नाही पाहिजे. आता कुठे अजून कुठे तुम्हाला सत्संग भेटला का? संत भेटले? श्रद्धे दादा गुरु भेटले या परिक्रमेत. या परिक्रमेत परत हे नाही भेटू शकले आपले सियाराम बाबा. देहांत झालं. ज्यांचं त्या दिवशी देहांत झालं त्याच्या दुसऱ्या दिवशी मी परिक्रमा चालू केली. अच्छा, त्यावेळेस काय त्यांची माझी भेट होऊ शकली नाही. त्यानंतर विवेक गुरु पण भेटले. ते मोहन यादव जे मुख्यमंत्री आहेत त्यांचे गुरु आहेत. त्यांच्यासोबत 1 दिवस राहिलो. दादा गुरूंसोबत 1 दिवस राहिलो. परत ब्राह्मणघाटच्या मागे एक गाव आहे, तिथं रामकृष्ण संन्यास आश्रम आहे. महाराजचे नांदेड सिटीचे महाराज आहेत एक, ते तिथं आहेत. त्यांच्या इथं पूर्ण 1 दिवसाचा सत्संग झाला. तट परिवर्तन करताना काही अनुभव आला का? किंवा समुद्र काय रात्रीत रात्री झालं का?
आता काय डे नाईट नावं चालू राहतात. हो, एवढी भरती असते. हो, आता डे नाईट चालू केलेले आहेत त्यांनी. हो का? पूर्ण रोजचे 250-300 लोक नावडी नाव नंबर. नोंदवते. आता पहिलं कसं 2018ला गेलतो ना, हम्म. फक्त 5च लोक होतो. ते अच्छा. म्हणले 3-4 दिवस थांबावं लागेल, हम्म. ट्रॅव्हल्स आली तर तुम्हाला लगेच जात. पण आता तशी वेळ येत नाही. हम्म. रोज डेली डे नाईट नावं चालू असतात, त्यामुळं त्याची अडचण नाही. म्हणजे अनुग्रह वगैरे कोणाचा घेतलाय? अनुग्रह मी आत्ताच या गुरुवारी आमचे निधी माऊली करून, माऊली म्हणून मला परिक्रमेत त्यांचा परिचय झाला 2018 मध्ये. त्यांच्याकडून अनुग्रह घ्यायची माझी खूप इच्छा होती, पण त्यांचा कॉन्टॅक्ट काही सोशल मीडियाशी त्यांचा काही संबंध नाही. मग त्यांना भेटायचं कसं त्यानंतर त्यांनी त्यांचं पुस्तकाचं ओपनिंग होतं. आता 100 वर्ष झाली, शताब्दी झाली त्या जोगमारा संस्थेला. त्यावेळेस त्यांची पुस्तकाचं प्रकाशन होतं, त्यावेळेस आले होते. त्यावेळेस बोलणं झालं होतं, पण त्याच्यानंतर परत ते 3 वर्ष गेले. मग काल गुरुवारी ते ज्यांच्या इथं येणार होते त्यांची माझी सहज असं बसलो, असं भेट झाली. आणि ते बोलले, तू अमोल गुंड्रेस का? म्हणलं हो. ते म्हणले, तुम्ही आमच्या 3 वर्ष आधी आमच्या घरी आले होते. म्हणलं हो, निधी माऊलींकडे. मग तेव्हा ते म्हणले निधी माऊली 15 दिवसांनी येणार आहेत. मग त्यानंतर त्यांना फोन लावून दिला. त्यांनी सांगितलं की या. त्यावेळेस त्यांचा नवरात्रीचे पाठ चालू होते, त्या पाठामध्येच मला अनुग्रह आत्ता दिला. हो का? अरे वा. माळ वगैरे घातली. त्यांचं वास्तव्य कुठे असतं? तापी नदी किनारी, तापी नदी. प्रकाशा. त्यांचा आश्रम आहे का तिथे? कुटी येते. त्यांचं वय किती आहे सर? 50-55. भेटतात का तिथे कुटीमध्ये? तुम्हाला भेटले होते का? मी तिकडे गेलोच नाही. प्रकाशमार्गे गेलाच नाही तुम्ही? मी पूर्ण शुल्पाने झाले. आश्रमामध्ये व्यवस्था कशी असते? व्यवस्था तर बऱ्यापैकी आता संख्या वाढल्यामुळे थोडी होत आहे, पण पहिली होती तेव्हा छान होती व्यवस्था. आता थोडी लोक वाढल्यामुळे थोडं त्रास होतो. काही ठिकाणी करतात व्यवस्था, पण काही ठिकाणी थोडं हे होतं, गैरसोय होती. गैरसोय म्हणजे आपली लोकच गैरसोय करून घेतात. थांबण्यासाठी वेळ तर पाहिजे ना. थांबले तर सोय कुठं होत नाही असं नाहीच, तुम्ही थांबले तर पाहिजे ना. त्यांचं म्हणणं काय असतं, आम्ही तुमच्याकडून कोणत्या गोष्टीची अपेक्षा करतोय का? तुम्ही फक्त 10 मिनिटं बसून नामस्मरण तर करा आमच्यासाठी. पण आपले लोक ते सुद्धा करत नाही. त्यामुळे ते महाराष्ट्राच्या नावाने पूर्ण निगेटिव्ह विचार. थोडक्यात महाराष्ट्र बदनाम झालाय थोडासा त्या एरियात. आता पाऊलवाट असे राहिलेच नाही का? सगळीकडे रस्त्यात झालेले असतात. बऱ्यापैकी आता रोडच झालेले. सुलपाणीमध्ये पण रस्ते. हो, आता फक्त बोरखेडी कुली ते गोंगसा ते खेरवानी एवढीच पाऊलवाट राहिली. बाकी सर्व रोड झाला. आणि लक्कडकोट जंगल वगैरे तिथं गाडी रस्ता आहे. पाऊलवाट म्हणजे गाडी रस्ता, गाड्या ये जा करतात तिथं, कारण फॉरेस्टची कामं चालू आहेत. परत याची काय म्हणतात, आपलं पाण्याचे लाईन वगैरे चालू आहेत, त्याच्या गाड्या चालू असतात. आणि जंगली श्वापदांची कुठे भीती आहे का असं काय? नाही, कुठंच मला अजूनपर्यंत आठवत नाही की कोणता जंगली प्राणी किंवा कोणत्या. या आश्रमाची मग व्यवस्था कशी चालते? त्यांना कोणी डोनेशन वगैरे देतात का ते गाववाले स्वतःच? काही ठिकाणी गाववाल्यांची सेवा चालते. आता याला रतनपूर म्हणून, याच्या पिपरियाच्या पुढे रतनपूर म्हणून गाव आहे. त्या गावात आहे ना, सर्व गावातले व्यापारी मुलं, म्हणजे व्यापार करणारी मुलं सर्व संध्याकाळी सर्व एकत्र जमतात. सर्व मिळून स्वयंपाक बनवतात. सर्व परिक्रमावासींना जेवण वगैरे सर्व देऊन डॉक्टर येतात. डॉक्टरच्या पद्धतीने जो तो येतो, जी सेवा आहे ती सेवा करून जातो. अशी बरेचशा ठिकाणी आहे की जे ते आपापल्या पद्धतीने सेवा देतात. आश्रमात नित्यनियमाने रोज संध्याकाळी येणार, ते त्यांची सेवा करून जाणार.
डॉक्टर येतात, डॉक्टरच्या पद्धतीने, मेडिकलवाला येणार त्यांच्या पद्धतीने कुणाला काय पाहिजे ते सेवा देतात. दैविक असे काही अनुभव आले आहेत का तुम्हाला सांगण्यासारखे? असं मी कधी जाणून घेतलं नाही, कारण सर्व चाललंय हे दैविकच आहे ना. आपण आत्ता 1 किलोमीटर सुद्धा पायी चालू शकत नाही. बरोबर. तिथे आपण एवढं चालतोय 30-35 किलोमीटर, म्हणजे हे दैविकच आहे ना. मैयाच्या पाण्यावर राहणारी लोक आहेत. म्हणजे मैयाची पाणी म्हणजे संजीवनीचे सर्व, अन्न पाणी वायू सर्व आहेच ना ते. आपण ते तर नाकारू शकत नाही. हो बरोबर आहे. मी तर या परिक्रमेत आहे ना शक्यतो जवळजवळ 70% तरी एक टाइम जेवण केलेलं आहे. अच्छा. आणि जास्त करून राहिलो मी मंदिरातच, आश्रमांमध्ये जास्त थांबलेलोच नाही. अच्छा. त्यामुळे आश्रमांचा एवढा अनुभव नाही मला, पण मंदिरात राहिल्यामुळे व्यवस्था बऱ्यापैकी गावाले करायचे. कुठं कधी अडचण आली नाही, एकटा असल्यामुळे मला कुठेच अडचण, आणि साधनेला पण कुठं अडचण आली नाही. निवांत ठिकाण बघून थांबायचो मी. आपल्यामुळे कुणाला त्रास नको, काय नाही. तुम्ही काय जप ध्यान वगैरे करायचे का? हो, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. बरोबर. जप आहे. तुम्ही दादांबरोबर एक दिवस होतात, मग त्याबद्दल काय अनुभव आहे? त्यांच्यासोबत गर्दी असल्यामुळे अनुभव घेण्याचा असा हे आलंच नाही. नाही म्हणजे ते संध्याकाळी प्रवचन वगैरे काही करतात का? काही त्यांचं गेलं की सगळा संध्याकाळी त्यांच्यापाशी सर्व VIP लोक, त्यामुळे ते काय त्यांच्यासोबत हे आलंच नाही. विवेक गुरुजींसोबत तेच मस्त वाटत होतं की त्यांच्यासोबत सहवासात राहावा, पण तसं वातावरण त्यांच्यासोबत वाटलं नाही. पुढे पाण्याच्या नर्मदा मैयाच्या जलवरच असतात. आता ते पण बंद केलं त्यांनी, जल पण फक्त वायू. आणि एक खिडकीवाले बाबा आहेत, तिथे जाऊन आलात का तुम्ही तपोवन आश्रमामध्ये? तिथं ते फक्त शुक्रवारी बाहेर येतात, त्यावेळेस नव्हते आले ते. मी सोमवार का कोणत्या तरी वारी तिथं होतो, त्यामुळे त्यांचं दर्शन झालं नाही. माझं पहिल्या परिक्रमेत झालेलं आहे दर्शन. हो का? मग आता तुम्ही दरवर्षी परिक्रमा करणार? नाही, आता सेवा. आता सेवेसाठी जाणार? असे आपली सेवा याच्यात असतेच. आपलं पितृपंधरवड्यामध्ये आपण कपडे वाटप वगैरे असे आश्रमांना वस्तू वगैरे देत असतो. अपूर्वानंद कुलकर्णींच्या मार्फत आपण. अपूर्व कुलकर्णी त्यांच्या बरोबर तुम्ही सेवेसाठी शूलपाणी वगैरे? हो, शूलपाणी. त्यांच्यामुळेच मला शूलपाणी झाडी पूर्ण बऱ्यापैकी माहिती झाली. आता बऱ्यापैकी त्यांच्यामुळे रोड माहिती झाली, आणि शूलपाणी झाडी त्यांच्यामुळे माझी ओळख झाली मोठमोठे महंतांसोबत. तुमच्या जीवनावर अजून काही वेगळा परिणाम झाला का या सगळ्या परिक्रमा आणि हे ते करून? खूप. काय तो तरी सांगा. मी पूर्ण चिडचिडा स्वभाव होता माझा. 2018ला गेलो ना, खूप तक म्हणजे असं एका जागेवर कधी बसल असं मला वाटतच नव्हतं. आता बऱ्यापैकी स्टेबल झाले, नाही तर पूर्ण चिडचिड, तर पटपट कोणती गोष्ट अशी हे नव्हती. पेशन्स नव्हते अजिबात. आता पेशन्स वाढले, चिडचिडपणा कमी झाला, आणि राग येणं कमी झालं, अहंकार कमी झाला. अहंकार खूप होता माझ्यात प्रॉपर असल्याचा. आता बऱ्यापैकी महाराज जी मंडळी आहेत, माझे मित्र आहेत, ते म्हणतात तुम्ही आळंदीकर वाटतच नाही, कारण तुमच्यात काही असे गुणच दिसत नाही की तुम्ही गाववाली अशी. आळंदी म्हणजे तुम्ही खुद्द आळंदीतच राहता? हो हो. म्हणजे समाधी जवळ? हो, समाधी माझ्या इथून 2 मिनिटाच्या अंतरावर. मग तुम्ही किती पिढ्या तिथे आहात? आता भरपूर, म्हणजे प्रॉपरच तिथले आहेत, म्हणजे वर्षानुवर्ष. रोज असं तुम्ही ठरवलं होतं का की किती किलोमीटर रोज चालायचं? इतके टार्गेट वगैरे ठरवलं होतं का? टार्गेट कधीच पूर्ण होत नाही तिथं, या कधीच पूर्ण होत नाही. एक तर कमी तरी ठेवते, नाही तर जास्त तरी. पण आपण ठरवून हे
इथं म्हणजे ना पूर्ण समर्पित होऊन जायचं असतं. हम्म. तुम्ही जेवढं समर्पण करसाल त्याच्या दुपटीने भेटतं. हम्म. माझे एक मित्र आहे, त्यांना 8 ते 10 वर्ष झाले हम्म. काहीच नव्हतं होत, म्हणजे बाळच होत नव्हतं. हम्म. त्या दोघांनी मिळून नर्मदा परिक्रमा केली. हम्म. त्यांना 2 मुली झाल्या. हम्म. आता परिक्रमेला वरून यायच्या आधी त्यांना एक मुलगी झाली आणि 3 वर्षापूर्वी आधी एक मुलगी झाली. अच्छा. मैया देती सर्वांना, ज्याला पाहिजे ते देते. हम्म. आता माऊलींची ओवीचे जे वांचेल तो ते लाव, हम्म. ज्याला जे पाहिजे ते देतात. तुम्ही समर्पण व्हा हो. माऊलींना, समर्पण कोणत्याही संतांना समर्पण व्हा, हम्म. तुम्हाला जे पाहिजे ते भेटतं. हम्म. पण त्याच्यात जर तुम्ही कपट स्वार्थपणा ठेवला तर मग ते हम्म. नाही. बरोबर आहे, बरोबर आहे. जे समर्पण झाले त्यांना सर्वांना जे पाहिजे ते दिलेलं आहे. हम्म. आता जाणारे लोक आहेत ना, हे चमत्कार ऐकून जाणारे लोक आहेत. हम्म. नर्मदा मैया दर्शन देते. हम्म. कोण आध्यात्मिक पाहून जाणारी लोक फक्त क्वचित आहेत. हा, थोडी आहेत, हाताच्या बोटावर मोजणे आहेत की. सर्व जाणारे हे चमत्कारिक गोष्टी. कोण आता युट्यूबला तर पाहतोयच आपण, चमत्कारी अनुभव सांगतात, त्याच्या आधारित परिक्रमा करणारे. पण त्याच्याने त्यांचे हॅरेसमेंट होते. कितीतरी लोक पाहिलेत की चिडचिड होऊन ते आजारी पडलेले आहेत, बरेचसे निघून आलेले आहेत, काहींचे पाय सुजलेत. चिडचिड सहनच होत नाही. आता तुम्हाला जो अनुभव आलाय तो मला पण येईल असं नाही ना, पण त्यांची अपेक्षा असते की तुम्हाला जो आलाय तुम्हालाच यावा. असं नाही होऊ शकत. त्याच्या त्याच्यानी आता एक लेडीज होत्या, त्यांना जसे पाहिजे तसे अनुभव येत नव्हते, त्यांची चिडचिड झाली. मग ते तन करून मग ते पाय सुजणं हे ते. माणसांनी परिक्रमेला जाताना ना सर्व आश्रमांची नियमावली समजून घ्यावी, समजून घेऊनच परिक्रमा चालू करावी. विनाकारण आता लेडीज हा करतो तो करतो म्हणून नाही करतो. लेडीज प्रॉब्लेम असतात. लेडीज प्रॉब्लेम आल्यानंतर तुम्ही काहीतरी आश्रमाची त्या बाबतीत बोला ना, की सांगा की आम्हाला असं प्रॉब्लेम आहे, आम्हाला कुठेतरी व्यवस्था करून द्या. तसं काहीच नाही, न सांगता कुठेही कसं करणार आहे ते. त्यांनी तेवढं पावित्र्य राखलेलं पूर्ण. असं बरेचशा ठिकाणी झालेलं आहे. असं काही ठिकाणी तर असे अनुभव आलेत की महाराज लोक म्हणले आम्ही स्वतः साफ केलेलं आहे. अरे देवा नारायण, हे चुकीचं होत चाललेलं आहे. आणि असे प्रकार वाढलेत की पॅन्ट शर्ट वर चालणं किंवा गाऊनच घालणं, रात्रीचं गाऊन घालून फिरणं. ते आश्रमवाले आवडत नाही. पण आता काय की गृहस्थ परिक्रमा करतात त्यामुळे ते म्हणतात जाऊ द्या. आता परिक्रमा तर करतात ना, त्यामुळे ते पण काय बोलत नाही. त्यांना नियम माहित नाहीत, गृहस्थ आहे ठीक आहे, पण लोक त्याच जे बोट मोजणे इतके नियम आहेत ते तरी पाळावं असं. टायमिंग आता 11 वाजले, ते 11 वाजता आश्रमात थांबलं पाहिजे, संध्याकाळी 6 वाजता थांबलं पाहिजे, सकाळी उठून 6 साडेसहाच्या दरम्यान निघलं पाहिजे. पण तसं काय होतच नाही. लोक आपल्या इकडची लोक 4 साडेचारलाच रोड असेल तर 4लाच निघून चालायला चालू करतात. संध्याकाळी 7 वाजू 8 वाजू आश्रम चांगलं नसलं की पुढे जाणार. अशी व्यवस्था पाहून थांबणारी लोक आहेत. आणि काही तर असे आहेत की व्यवस्था मिळावी म्हणून आपलं काहीतरी आम्ही उच्च अधिकारी आहे, आम्ही काहीतरी तुम्हाला देणगी देऊ शकतो, अशा प्रकारची त्यांना हे लावतात की बाबा आम्ही आमची व्यवस्था करा, आम्ही तुम्हाला हे करू, पेटीएम नंबर द्या, तुमचे स्कॅनर द्या, असं डायरेक्ट हे करतात. ते त्याच्यात तसले प्रकार खूप वाढलेले आहेत. साधारण काय नियम आहेत, म्हणजे काय नियम पाळावेत एखाद्या परिक्रमा करणाऱ्याचे? साधारण पाळायचे झाले तर कपड्याचा नियम आहे, स्वच्छतेचे नियम आहेत. आपण सकाळी उठल्यानंतर जिथं झोपलोय तिथली साफसफाई करणे, कचरा न करणे. आश्रमात गेल्यानंतर आश्रमातली माहिती घेणे की कुठं कोणती व्यवस्था आहे त्याची माहिती घेणे. माहिती न घेतल्यामुळं अस्वच्छता वाढली ना. हो बरोबर आहे. त्याचा परिणाम आश्रमांवर होतो, आश्रम बंद करावे लागतात. तुम्हाला कुठचा एरिया जास्त चांगला, म्हणजे नैसर्गिक आणि चालायला आनंद मिळेल असा म्हटलं? म्हणला
मंडलामध्ये जास्त. सर्वात आत्ता नर्मदा परिक्रमेतला सर्वात छान एरिया म्हणजे मंडला ते मालपूर एवढं नाही. एक 100 किलोमीटरचं अंतर आहे. खूप छान एरिया आहे. अमरकंटक जंगलातून तिथं पण नाही एवढं खास. मंडला म्हणजे मंडलाचे व्यवस्था थोडी आहे पण आनंद भरपूर आहे. मैयाचं खळखळ वाहणारं पाणी. तर जो साधक असेल ना, साधकासाठी उत्तम ठिकाण आहे. मी तर बऱ्याच जणांना सांगतो तुम्ही तिथून जा, तिथं चातुर्मास करा. मला 2018 मध्ये एक बाबा भेटले होते, ते अजून परिक्रमेत आहेत. हो 3 वर्ष 3 महिने नाही 6 वर्ष झाले ते परिक्रमेत आहेत. हो मला जबलपूरला भेटले. हो का. मला भेटले होते गुजरात मध्ये. हो 6 वर्षात जबलपूरला गेलेत. त्यांनी अजून परिक्रमा पूर्ण नाही केली. इतके ते सावकाश. म्हणणं किती दिवस करायचे. जब मैया करायगी तब करेंगे. म्हणजे त्यांनी तो एरिया आपल्याला हे वाहूनच घेतलंय. हो. असं त्यांनी टार्गेट ठेवलं नाही की पुरी करायची वगैरे. चालत राहायचं थोडं 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 थोडं. काय नाव त्या बाबांचं? त्यांचं सरस्वती काहीतरी त्यांचं नाव आहे. संन्यास घेतलंय त्यांनी. संन्यासी. हो का. अच्छा. आत्ताच एक महाराज जे होते, रिछावर रामपुराचे महाराज जे होते, ते आळंदीत आले. त्यानंतर ते कोल्हापूरला त्यांचा कार्यक्रम होता. कोल्हापूरला गेले. कोल्हापूरवरून मला फोन केला की मला त्रास व्हायला लागलाय अटॅकचा. मग त्यांना बोललो या आळंदीत. आळंदीत आल्यानंतर डॉक्टर नारायण महाराज जाधव आहेत, त्यांना भेटलो. त्यांना सांगितलं की असा असा त्रास होतोय. त्यांच्या अंतर्गत नवले हॉस्पिटलला त्यांची सर्व व्यवस्था करून दिली. त्यांचं काय म्हणतात ते इथून कोणती ते सलाईन नाही ते हा ती सर्जरी ना. सर्जरी हा. करून घेतली. अच्छा. आज त्यांना इकडे यायच्या आधी त्यांना सोडायचं होतं, त्यामुळे तुम्हाला म्हणलं सांगतो. त्यांची व्यवस्था करून दिली. त्यांना पाठवून दिली. आता बरी आहे तब्येत. त्यांना त्यांच्या घरी पाठवलं. त्यांची आई खूपच रडायला लागली. म्हणलं तुम्ही जावा. ते कालच निघाले होते. म्हणलं एक दिवस आराम करा. त्यांना दिलं पाठवून. मग इकडं आलो. नाही तुमची नर्मदा परिक्रमेतच नाही तर आळंदीला पण बऱ्याच साधू संतांची सेवा होऊ शकते आणि तुम्ही करताय. सेवा होतेच, पण माझी जास्त करून जे संस्थेतले विद्यार्थी आहे त्यांची ओळख ही नर्मदा परिक्रमेतच झालेली. आळंदीत एकाशी ओळख नव्हती. जेव्हा परिक्रमेत होतो तेव्हा ते माझ्या घराच्या बाजूला राहिला. म्हणले दादा आम्ही तुमच्या घराच्या बाजूला राहतो. अरे बापरे. आणि तुम्हाला माहितच नाही. बरेचसे विद्यार्थी असे आहेत की घराच्या बाजूलाच राहिला. एक भटपुराला एक महाराज सुनील महाराज म्हणून, ते तर माझ्या घराच्या बाजूलाच होते राहिला. कितीतरी त्यांच्या घरी जाणं येणं सगळ्या गोष्टी होत्या. पण माहितच नाही कोण कधी असं हेच नाही. जेव्हा परिक्रमेत भेटलो तेव्हा त्यांनी मला ओळखलं. मी तर ओळखलंच नाही, पण त्यांनी सर्व पूर्ण माहिती सांगितलं. म्हणलं कधी ते आळंदीत आले ना, असं आहे की आमचं त्या महाराजांचं नाव ते कधी आळंदीत आलेत आणि चुकून मला फोन केलाय ते म्हणतात मी आळंदीतच आहे. कितीतरी वेळा असं झाले. जेव्हा फोन केलाय ना ते म्हणले मी आळंदीत आहे. म्हणजे मैया बरोबर त्यावेळेस भेट घालून देते. जेव्हा आठवण येईल तेव्हा भेट करून देते. बरोबर. परिक्रमा तुम्ही प्रत्येक वेळेला ओंकारेश्वरूनच उचलते? हो. पहिली परिक्रमा मोरकट्ट्यावरून उचलली, माहीत नसल्यामुळे. आणि नंतर मग ओंकारेश्वर. एक सांगूशी वाटतं की नाही का, जे आत्महत्या करायला प्रवृत्त होतात ना त्यांनी आत्महत्या करण्याच्या ऐवजी एकदा नर्मदा परिक्रमा करावी. त्यांना पावसागणित किती अडचणी येतात आणि त्याच्यातून कसं बाहेर पडायचं हे कळतं. त्यांनी आत्महत्या करण्याआधी माझं म्हणणं आहे की त्यांनी एकदा नर्मदा परिक्रमा. म्हणजे जे काही त्रास झाल्यामुळे मनावर परिणाम झाला असेल आणि त्यांना वाटत असेल की जीवनात आता काहीच मार्ग राहिला नाही, तर मग त्यांनी प्रथम नर्मदा परिक्रमा करावी आणि मग नंतर डिसिजन घ्यावा. कारण मैया सगळ्यातनं त्यांना मार्गदर्शन करत असते. प्रत्येक पावलाने तुम्ही चढ उतार, प्रत्येक पावलाला प्रत्येक नवीन माणूस भेटतोय.
एकच माणूस परत नाही. मयत पाणी कसं आहे, एकदा आंघोळ केली की परत त्याच पाण्याने आंघोळ करता येत नाही. तसं म्हणजे परिक्रमेत असं आहे की एकदा तिथून गेलं की परत नवीन माणूस भेटतो, पण तोच माणूस पुन्हा भेटत नाही. आणि नवीन माणूस भेटला की अशी चिडचिड होत नाही तुमची. आणि ते सर्व गोष्टीवर पाणी फिरलं जातं आणि परत ते गोष्ट मनात सुद्धा येऊ शकत नाही. ज्यांनी नर्मदा परिक्रमा केली ना, तो आत्महत्याच करू शकत नाही, त्याला प्रवृत्तच होऊ शकत नाही तो. अडचणीतून बाहेर पडायचंय ना, त्यांनी फक्त नर्मदा परिक्रमा करावी. वस्तुस्थितीची जी आपल्याला पूर्ण जाणीव होते, आपलं मन तयार होतं. खूप वेळा बूट वगैरे चप्पल वगैरे घातली, अनवाणी केली तुम्ही? सँडल घालून केली का? पहिल्या परिक्रमेत मी ट्राय केलं, पण नाही जमलं. मला पाय पूर्ण इथून सुजायचे, कारण गोट्यापासून सुजत होते. म्हणून मग सँडल घालूनच केली दुसऱ्या दोन. उत्तम साधक भरपूर भेटले मला. मी काय अभ्यासू काहीच नाही, परिक्रमेविषयी नाही, फक्त करायचं. पण असं कुणाला माझ्यामुळं कुणाला त्रास होईल असं कधी केलंच नाही मी. आणि एक होत्या, त्यांना मी नाही का परिक्रमेत होते, माझ्याकडून त्यांना थोडं दुखवलं गेलं, पण त्याचा त्रास खूप झाला. म्हणजे मैयाच्या लेकराला जर दुखवल्यानंतर काय त्रास होतो हे पण अनुभव घेतला. काय त्रास झाला तुम्हाला मग तो? खूप म्हणजे असं मैयाला शरण गेल्याशिवाय ती गोष्ट झोप नाही येऊन दिली मैयाने. ज्या वेळेस मैयाला पूर्णतः शरण गेलो की माझं चुकलं, इथून पुढे मी कधीच कुणाला दुखवणार नाही, त्यानंतर माझं सर्व व्यवस्थित रुटीन झालं. आणि ती व्यक्ती पण बोलायला लागली. हो का? हा अनुभवच आहे की मग, की आपण कुठे चुकलो तर ती आपल्याला माफ. अजून एक अनुभव सांगतो. मी दुसऱ्या परिक्रमेतून माझी नर्मदा परिक्रमा दुसरी पूर्ण झाली. याला शिवकुटीला आलो. शिवकुटीवरून 5 किलोमीटर ओंकारेश्वर राहिलं होतं. त्यानंतर मी तिथं आल्यानंतर मी ओंकारेश्वरला दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता निघलो होतो. 8-8:30 ला मी ओंकारेश्वरला पोचलो. त्यानंतर तिथं पोचल्यानंतर मी सर्व विधी वगैरे 11-11:30 पर्यंत सर्व पूर्ण केलं. त्यानंतर मी स्टेटस वगैरे ठेवलं. स्टेटस ठेवल्यानंतर आळंदीतले एक महाराज आहेत, त्यांची गाडीने परिक्रमा चालू होती. ते होते औरंगाबादला. त्यांचा मला फोन आला की अमोल, तू आजचे दिवस थांब, आपण उद्या घरी जाऊ म्हणले नाही का गाडीने. मी त्यांचं ऐकलं नाही. त्याच्यानंतर एक माझ्यासोबत परिक्रमेतले पुण्यातलेच होते, बिल्डर होते. ते बोलले की मी इथून माग म्हणजे ते आळंदीत असतील, मी पुण्यात आहे. ते म्हणले मी उद्या आज संध्याकाळपर्यंत येतो, आपण उद्या जाऊ. त्यांचं ऐकलं नाही. त्याच्यानंतर बस मध्ये गेलो, खंडवाला जायचं म्हणून. तिथं गेल्यानंतर ते म्हणले की रोडचं काम चालू होतं. ते म्हणले वेळ लागन, 2-2.5-3 तास लागतील. आणि मी 2 वाजता त्यांच्याकडे गेलेलो. 5 वाजताची ट्रेन होती झेलम. ते म्हणले त्या वेळेत नाही पोहोचू शकत. मग एवढं 3-4 वेळा मला मैयाने थांबवलं होतं. मी त्या सर्व गोष्टी क्रॉस करून गेलो. त्या सर्व गोष्टी क्रॉस करून मी खलघाटला आलो. खलघाटवरून ट्रॅव्हल्स पकडली. ट्रॅव्हल्स पकडून आळंदीला आलो. आणि दुसऱ्या दिवशी माझा पाय मोडला. सर्व गोष्टी ठरल्या होत्या, पण नियतीने ठरवलं होतं, पण मग माझ्या हाताने ते त्यावेळेस मला त्याचा नंतरून पश्चाताप झाला. त्यावेळेस माझं इन्शुरन्स होता, जे एजंट होते त्यांनी हप्तेच भरला नव्हता. मग पूर्णतः आळंदीत ऍडमिट केलं. पूर्ण पायाला फोड आलते, डांबरला घासल्यामुळे फोड आलते. त्यामुळे ऑपरेशन लगेच होणार नव्हतं. 17 दिवस लेट ऑपरेशन झालं माझं. मग त्याच्यानंतर मग एवढे पैसे तर 1-1.5 लाख रुपये हॉस्पिटलवाल्यांनी सांगितले. त्यानंतर 50,000 रुपये मी त्या एजंटलाच भरायला लावले. जेव्हा ऍडमिट झालो तेव्हा त्यांना म्हटलं तुम्हीच भरा, माझ्याकडे 1 रुपया नाहीये. मग त्याच्यानंतर घरी आलो. घरी आल्यानंतर मग माझे लहानपणीचे मित्र आहेत, त्यांनी त्याच्या आम्हाला दीनानाथ मध्ये ऍडमिट केलं. मग त्यांनी तो म्हणला आपण उत्पन्नाचा दाखला काढू तुझा आणि त्याच्यावर तुझं आपण प्रयत्न करू. मी 100% सांगत नाही म्हणला,
पण प्रयत्न करतो तुझ्यासाठी. म्हणलं ठीक आहे. हम्म. मग आम्ही त्यांनी प्रयत्न केले. मी तर जागेवरच होतो. दोन मित्र आहेत, त्यांनी प्रयत्न केले. माझे सर्व म्हणजे पाहुणे रावळे सगळे चांगले, पण त्यावेळेस सगळ्या गोष्टी मैयानी दाखवून दिल्या मला. मग त्यावेळेस सर्व त्या दोघांनी प्रयत्न केले. त्या प्रयत्नातून मला 1 रुपया न देता माझं ऑपरेशन झालं. आणि रॉड पण काढायला 1 रुपया खर्च न करता माझं ओके सक्सेस आता उभं आहे. ही मैयाचीच कृपा आहे. मैयाचं नियोजन होतं तू थांबावं, ते डावलून तुम्ही आलात म्हणून हा एवढा सगळा तेवढं होऊन पण मैयानी त्याच्यातून पण बरं काढलं. सेवेला जास्त महत्व आहे. मैया किनारी आहे ना, सेवेला महत्व आहे. तुमचं आध्यात्मिक कोण नाही पाहत, तुम्ही सेवा कशी करतात त्याला पाहतात. तुम्ही सेवा देता तिथं सेवा का करतात की अध्यात्मापेक्षा सेवाच जास्त चालते तिथे. हो बरोबर आहे. सेवेला महत्व जास्त आहे मैया किनारी. पंढरपूरच्या वाडे पण केलेत का तुम्ही? हो, आता 2010 पासून आतापर्यंत चालू दरवर्षी जात. दरवर्षी. मग त्या कुठच्या अशा पालखी बरोबर जाता का? संत ज्ञानेश्वर महाराजांच्या अशा मालकींवर. म्हणजे तुमची आळंदीचीच. आमचे गुंडऱ्यांची आमच्या परिवाराची बैल असतात माऊलीच्या रथासाठी. हो का? अरे वा. आता या वर्षीच आमच्या गुंडऱ्यांना गुंडर परिवारांना या वर्षी लागतीलच. हो का? म्हणजे आता जे येईल आताची जून जुलै ऑगस्ट मध्ये ती बा आई माऊलीचा आशीर्वाद आहे तुम्हाला. नर्मदे नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.